भातवडी युद्ध हे युद्ध मराठ्यांच्या इतिहासात अतिशय प्रसिद्ध युद्ध मानले जाते। या युद्धातूनच शहाजी राजे भोसले यांचा उदय झालेला दिसून येतो। त्यांनी केलेला पराक्रम, युद्धरचना, नेतृत्व गुण यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येते। या युद्धाचे सविस्तर वर्णन आता आपण करणार आहोत। मुघल बादशाह शहाजहान याने इसवी सन 1617 ते 1621 दरम्यान दक्षिण भारतावर स्वाऱ्या केल्या। निजामशाही आणि आदिलशाही यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष सुरू होता। तथापि निजामशाही सरदार मलिक अंबर याने आपल्या मुत्सद्दीगिरीच्या जोरावर कुतुबशाह व आदिलशाह आणि ठिकठिकाणचे मराठे यांना एकत्र केले। तो मोगल सैन्याशी टक्कर देत होता। बऱ्हाणपूर आणि अहमदनगर या दोन शहरांच्या पलीकडे मोगल सत्ता पूर्णपणे नाहीशी झाली। मलिक अंबरने बऱ्हाणपूर सुद्धा वेढा घातला। बऱ्हाणपूर वाचवण्यासाठी तेथील मोगल सरदार खान यास 6 महिने लागले। जहांगीर बादशाहने शहाजहान यास पुन्हा दक्षिणेत पाठवले। जहांगीर यांची प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीच्या दरबारात नूरजहां यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता। ती शहाजहान विरुद्ध कट कारस्थानी करीत असे। याच काळात दक्षिण भारतावर मलिक अंबरचा मोठा प्रभाव निर्माण झालेला होता। मोगल सैन्य त्यांच्या युद्धनीतीपुढे निराश झालेले होते। मलिक अंबरने अहमदनगर शहराला वेढा घातला, पैठणपर्यंत चाल केली, परंतु नंतर मोगलांपुढे इलाज चालेना म्हणून शरणागती पत्करली। पैठणहून शहाजहान बऱ्हाणपूरला गेला व तेथे त्याने त्याचा भाऊ खुसरू याचा काटा काढला। नंतर तो दिल्लीस गेला। मालोजी राजे भोसले व शहाजी राजे भोसले हे निजामशाहच्या बाजूने लढत होते। त्याचवेळी या सुमारास खंडागे हत्ती प्रकरण झाले। त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले। शहाजी राजे भोसले व त्यांचे सासरे लखोजी जाधव यांचे संबंध कायमचेच बिघडले। याच काळात मुघल बादशाह जहांगीर व शहाजहान यांच्यात मतभेद झालेले दिसून येतात। या मतभेदामागे नूरजहां असावी असेही मानले जाते। तिने शहाजहानला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले। शहाजहानचा पाठलाग फारच वाढल्यावर त्याने बापाकडे क्षमा मागून त्याची मुले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवले व स्वतः नाशिक येथे मलिक अंबरच्या आश्रयास राहिला।
मलिक अंबरने मोगलांच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेऊन त्याची युद्धनीती आखली. मोगल सरदार महाबत खान शहाजहानच्या पाठलागासाठी दक्षिणेत आला. त्याला मलिक अंबर व आदिलशाह यांच्याकडून मदत हवी होती. आदिलशाहने मदत कबूल केली, कारण मलिक अंबर डोही जड होईल असे त्यांना वाटले. उत्तरेकडून मोगल सैन्य मागवण्यात आले. आदिलशाहने त्यांच्या बाजूस आणखी काही सरदार जमवले. इकडे मलिक अंबरने गोवलकोंडा विजापूरपर्यंत स्वारी करून पैसा जमवला आणि त्याने मोगलांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली. इसवी सन 1624 मध्ये मलिक अंबर यांनी आदिलशाहच्या ताब्यात असलेल्या अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. मोगलांनी आदिलशाहला मदत करायचे वचन दिले व मुघल आणि आदिलशाहच्या संयुक्त फौजा अहमदनगरकडे कूच झाल्या. ही बातमी मिळताच मलिक अंबरने वेढा उठवला व तो अहमदनगर पासून सुमारे 20 किलोमीटर वरील भातवडी येथे गेला. मुघल आदिलशाहच्या संयुक्त फौजेपुढे निजामशाही फौज अगदी कमी होती. शिवाय शहाजीचा सासरा लखुजी जाधव हाही निजामशाही सोडून मोगलांना मिळालेला होता. मोगल आदिलशाहीची संयुक्त फौज सुमारे 80,000 होती. मलिक अंबरने निजामशाहीची फौज तयार केली. त्यात शहाजी राजे भोसले, शरीफजी राजे भोसले व विठूजी राजे भोसले यांची 8 मुले, हंबीरराव चव्हाण, मधोजी नाईक निंबाळकर, विठोजी कांटे, पिंगळे असे अनेक मराठी सरदार होते. याशिवाय मनसूर खान, फतेह खान असे काही मुस्लिम सरदारही होतेच. पण मुख्य भरणा होता तो मराठ्यांचाच. मलिक अंबर स्वतः भातवडी येथील गडीत जाऊन राहिला. तो भाग थोडा डोंगराळ असल्यामुळे गनिमी काव्यासाठी योग्य होता. येथून मेहकर नदी वाहते. जवळच तलाव होता असंही म्हटलं जातं. मात्र इतिहासात नदीच्या वरच्या बाजूस बंधारा असल्याचा उल्लेख सापडतात. या युद्धप्रसंगी शहाजी राजांनी तो तलाव फोडून मोगल सैन्याच्या वाटेत चिखल पसरून दिला. त्यामुळे विजापूरकर आणि मोगलांचे सैन्य अडचणीत आले. हे दिवस पावसाळ्यात रसद मिळवणे अवघड होते. शहाजी राजे आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्य पुरवठा बंद झाला. शत्रू सैन्याची उपासमार होऊ लागली. अनेक मोगल सरदार शहाजी राजे व मलिक अंबर यांच्या गटास येऊन मिळाले. मलिक अंबरने तशा सरदारांना बक्षिसे दिली. शहाजी राजांच्या मराठी सैन्याने गनिमी कावा युद्ध पद्धतीने अशा प्रसंगी मलिक अंबर व शहाजी राजे यांनी अचानक मोगल सैन्यावर
जोरदार हल्ला केला. मोगली सैन्यास बेसावध अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली. काही सरदार मारले गेले, काही सरदार युद्धभूमीवरून पळून गेले. भातवाडी मोठा सहभाग होता. या लढाईत शहाजी राजे यांनी मोठा पराक्रम केला. त्यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे भोसले यांना या युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झाले. लखुजी राजे जाधव व उदाराम देशमुख यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग न घेता परस्पर निघून गेले. शहाजी राजे यांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवून आदिलशहा व मोगल यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. लढाईतील त्यांचे युद्धतंत्र व पराक्रम यामुळे त्यांचा दबदबा वाढला. या युद्धात दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले. आपल्या पराक्रमाने शहाजी राजे यांनी युद्धात विजयाचे पारडे निजामशाहीकडे झुकवले होते. मात्र शरीफजी राजे या युद्धात कामी आले. निजामशाहीने शहाजीच्या पराक्रमाची नोंद घेऊन त्यांना नावाजले. मोगल आदिलशाही सैन्याचा हा एक मोठा पराभव भातवडीच्या युद्धात झाला. शिवभारतकार कवी परमानंद यांनी या युद्धाचे रसभरीत वर्णन केलेले आहे. भातवडीच्या युद्धात मोगल गटातील लष्कर खान व आदिलशाही गटातील महम्मद हे 2 सरदार मारले गेले अशी नोंद शतकावलीत आढळते. भातवडीच्या लढाईमुळे शहाजी राजे यांच्या पराक्रमाचे दर्शन घडले. शहाजी राजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही कितीही उपयुक्त आहे हे भातवडी युद्धाने पुन्हा एकदा सिद्ध झाले. तो गनिमी काव्या युद्धाचा किंवा तंत्राचा श्री गणेश ठरावा. पुढे हीच युद्ध पद्धत मराठी शाहीमध्ये उपयोगी ठरली. या युद्धानंतर विजयाच्या श्रेयावरून मुस्लिम सरदारांमध्ये हेवे दावे सुरू झाले. त्याचा परिणाम शहाजी राजे व मलिक अंबर यांच्या संबंधात दिसून आला. त्यांचे संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. शहाजी राजांची वाढती लोकप्रियता मलिक अंबर पाहू शकले नाही. मलिक अंबरने शहाजी राजांचे चुलत बंधूंना हाताशी धरून शहाजी राजांच्या कुटुंबात विष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु शहाजी राजांनी कुटुंबात संघर्ष नको म्हणून आपल्या पुण्याच्या जहागिरीत जाऊन राहिले आणि तेथे सैन्याची जमावजमव सुरू केली व त्यांनी निजामशाही विरुद्ध बंड पुकारले. परंतु मलिक अंबरने शहाजी राजांचे हे बंड मोडून काढले. अशा रीतीने शहाजी राजांचा स्वतंत्र होण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. एका अर्थाने येथूनच शहाजी राजांचा स्वतंत्र व क्रांतिकारक जीवनाला सुरुवात झाली.
त्याच दृष्टीने आपले आर्थिक बळ आणि लष्करी सामर्थ्य भरभक्कम करण्याचा शहाजी राजांनी प्रयत्न केला. तसेच या युद्धातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राजे जाधवराव व राजे भोसले घराणे विरुद्ध बाजूने होते, परंतु एकमेकांचा रक्तपात केला नाही. जर या दोन घराण्यात खरे शत्रुत्व असते तर ये एकमेकांवर तलवार चालवली असते, परंतु तसे झाले नाही. विशेष म्हणजे इसवी सन 1629 मध्ये लखुजी राजे व शहाजी राजे निजामशाही वाचवण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी परंतु लखुजीराव व त्यांचे 2 पुत्र व नातू यांची हत्या केली. या 2 घराण्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे मोठे नुकसानही झाले होते असेही दिसून येते.